की गेल्या एक वर्षामध्ये महाराष्ट्राला विक्रमी उद्दिष्ट प्राप्त झालं। पाठीमागच्या 8 वर्षामध्ये 10,26,000 घरं ही महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून आलेली होती, परंतु मागच्या वर्षी ते उद्दिष्ट 29-29.5 लाख घराचं उद्दिष्ट महाराष्ट्राला मिळालं। याबद्दल मी आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन आणि खास करून ही घरं महाराष्ट्राला उपलब्ध करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रचंड प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देईन। आज या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की घरकुलाच्या निधी संदर्भातली भूमिका आता माननीय सदस्य महोदयांनी मांडली। मी सदस्य महोदयांना सांगेन की महाराष्ट्रामध्ये आता आपण बघितलं असेल की पाठीमागं जी घराचं उद्दिष्ट पाठीमागच्या वर्षीचं जे होतं, जवळजवळ ती घरं आता 7-8 वर्षातली पूर्ण झाली, पण चालू वर्षामध्ये 29,96,000 घराचं उद्दिष्ट आपल्याला मिळालं। त्यातलं लाभार्थी निश्चित झाले 28,17,806 घराचे। आपण एक महिन्यामध्ये विक्रमी वेळेमध्ये 27,85,724 घरांना आपण मंजुरी दिली। आता पहिला हप्ता आपण 26,17,539 घरांना पहिला हप्ता दिलाय। दुसरा हप्ता आपण 17,73,726 घरांना दुसरा हप्ता आपण दिलेला आहे। तिसरा हप्ता पण आपण 11,48,099 घरांना आपण तिसरा हप्ता दिलेला आहे। आजपर्यंत एक वर्षामध्ये पूर्ण झालेल्या घरांची संख्या ही 6,05,596 आहे, की जे आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही राज्यानं एका वर्षामध्ये 6 लाख घरं कधी बांधली नव्हती। किमान त्यांना उद्दिष्टही तेवढं मिळालं नसेल, परंतु महाराष्ट्रानं 6,05,596 घरांचं आज बांधून पूर्ण केलेली आहेत। 15 मेला केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान साहेबांच्या हस्ते 5 लाख घराचं लोकार्पण केलं। 5 लाख घराचं तेव्हापासून एकच महिना झाला। आता 15 मे ते 15 जून आता आपण साधारण त्या जून महिन्यामध्ये आहोत। या एक महिन्याच्या कालखंडामध्ये 1 लाख नवी घरं आपण बांधलेली आहेत। या संदर्भात आपण म्हणता ते खरं आहे, निधीच्या संदर्भातला विषय थोडासा आला होता। स्पर्श प्रणाली केंद्र शासनाची प्रणाली आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्या राज्य सरकारला नाही। ती प्रणाली स्वीकारत असताना काही टेक्निकल अडचणी आलेल्या होत्या, पण त्या सगळ्या टेक्निकल अडचणी आता सुटलेल्या आहेत। त्या प्रणालीमधून आता घरकुलाचे हप्ते अगदी व्यवस्थित जात आहेत, त्याच्यामध्ये कुठली अडचण आपल्याला येत नाही। मी आपल्याला सांगेन 25-26 मध्ये 5,290 कोटी रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झाला होता। 26-27 मध्ये 13,947 कोटी रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे। एकूण निधी 19,237 कोटी रुपयाचा निधी आपल्याला एकूण निधी प्राप्त आहे आणि 6,607 कोटी रुपये खर्च झालेला आहे। तेव्हा निधीची कुठलीही कमतरता नाही। जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी आपल्याकडे उपलब्ध आहे। राज्य सरकारही निधीची उपलब्धता त्याचा वाटा जो आहे तो राज्य सरकारही करते।